ठरलं तर मग या मालिकेच्या 2 मार्चच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीलाच अस्मिता प्रचंड चिडलेली दिसते. ती अर्जुन आणि सायलीला स्पष्ट शब्दांत सुनावते की आमच्या आयुष्यात काय घडतंय किंवा काय होणार आहे ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही दोघांनी यामध्ये पडण्याची अजिबात गरज नाही. अस्मिताचा हा पवित्रा पाहून अर्जुन आणि सायली दोघेही चक्रावून जातात. अस्मिता तिथून गेल्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की तो सचिन स्पष्टपणे खोटं बोलतोय आणि अस्मिताताई मात्र डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत. दुसरीकडे सायली एका मोठ्या पेचात अडकली आहे. ज्या मुलीने अस्मिताताईंवर हल्ला केला तिच्या ती इतकी जवळ असूनही हे सत्यताईंना कसं सांगायचं या विवंचनेत सायली आहे. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य केसच्या संदर्भात चर्चा करत असतात. अर्जुन चैतन्यला सांगतो की त्याने इन्स्पेक्टर सावंतांपर्यंत ही टीप पोहोचवली आहे की साक्षी जिवंत आहे आणि ती सध्या पनवेलमध्येच लपलेली आहे. अर्जुनच्या मते साक्षी महिपतला भेटायला नक्कीच येणार आणि त्याच वेळी तिला रंगेहात पकडणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याला ठोस पुराव्यांची गरज आहे. अर्जुन आणि चैतन्याचं हे सगळं बोलणं मागून सायली गुपचूप ऐकते. साक्षी जिवंत असल्याची इतकी मोठी बातमी अर्जुनने आपल्यापासून लपवून ठेवली हे समजताच सायलीला मोठा धक्का बसतो. आता हे गुपित उघड झाल्यामुळे सायली अर्जुनवर रागावणार की त्याला या मोहिमेत साथ देणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरेल. हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.